हाय फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. आम्ही गेलो होतो अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये. हे मंदिर 11व्या शतकातील ऐतिहासिक हिंदू मंदिर म्हणून पण ओळखले जाते. हे मंदिर ठाण्यापासून खूप जवळ आहे. या मंदिराला अंबरनाथचे मंदिर किंवा अमरेश्वराचे शिवमंदिर म्हणून पण ओळखले जाते. हे मंदिर अंबरनाथच्या रेल्वे स्टेशनपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत. पहिल्या प्रवेशद्वारामध्ये 2 नंदी आहेत आणि मध्ये गेल्यानंतर मोठे मोठे खांब आहेत दगडाचे. आपल्याला शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी खाली काही पायऱ्या उतरून जावं लागतं आणि मध्ये गेल्यानंतर मग इथे शिवलिंग आहे. हे मंदिर एका नदीच्या काठावर बसलेले आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण दगडात कोरीव झालेले आहे. खूपच छान वाटतं. या मंदिराच्या आतून बाहेरून जवळजवळ कमीत कमी ब्रह्मदेवांच्या 8 मूर्त्या आहेत. हे दुसरं प्रवेशद्वार. इथेही एक शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने भोलेनाथांचे अनेक अवतारांचे कोरीव काम केलेले आहेत. काही गणपतीचे मूर्त्या आहेत. आजूबाजूला खूप निसर्गरम्य वातावरण आहे. खूपच छान वाटत होतं. मंदिराच्या आतून बाहेरून 8 ब्रह्मदेवांच्या मूर्त्या आहेत. त्यावरून आपल्याला असे समजते की त्या काळामध्ये ब्रह्मदेवांची उपासना केली जात असेल. आम्ही इव्हिनिंगच्या वेळेला आलेलो होतो, त्यामुळे खूपच छान व्ह्यू दिसत होता. आणि मंदिराच्या बाजूला एक गुहा आहे. असं सांगतात की ती गुहा पंचवटीमध्ये तिचा रस्ता जातो. हे आहे दुसरं प्रवेशद्वार मंदिराचं. इथेच बाजूला एक तळं पण आहे. हा भगवा फडकतोय. संध्याकाळच्या वेळेला मस्त हवा चालू होती. मंदिरावरती शिवशंकरांचे अनेक अवतारांचे कोरीव काम केलेले आहेत. इकडे एक तळं आहे छोटंसं. त्या तळ्यामध्ये खूप कासव आहेत आणि असं सांगतात की मंदिराचे बांधकाम पांडवांनी केलेले आहे. मंदिराच्या आजूबाजूला खूप झाडं झुडपं आहेत. हा मंदिराचा समोरून व्ह्यू. खूपच छान दिसत होतं मंदिर. अंबरनाथच्या शिवमंदिराला युनेस्कोने सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे.